सुरुवात करायची का? धन्यवाद. मायबाप रसिक हो, आज या शक्तिधुऱ्याच्या बारीसाठी तुम्ही बहुसंख्येने उपस्थित आहात. तुमच्या चरणाची धूळ कपाळी लावतो आणि आजच्या या माझ्या रंगीत वारीला सुरुवात करतो. रसिक हो, या साऱ्या विश्वाचा करता करविता श्री गणराया, या विश्वाचा करता करविता श्री गणराया, कुठलंही मंगलकारी असू द्या, श्री गणरायाची पूजा ही सर्वप्रथम केली जाते. आणि त्याचप्रमाणे या शुभ कार्याच्या शुभ प्रारंभी माझं पहिलं नमन बाप्पा गणरायाच्या चरणी अर्पण करतो. माझ्या गावचं ग्रामदैवत शिवशंभू ठाणेश्वर महाराज, धनी बांबरदेव, माझ्या गावची रक्षण करते आई एकवीरा देवी, आमच्या बावकरांची कुलस्वामिनी, आमची पाठराखी आई भराडी देवी, आणि माझं कुलदैवत आई विठ्ठलादेवीच्या चरणी लीन होऊन या महाराष्ट्राचा आराध्य दैवत श्री छत्रपती शिवाजी महाराज, आई जिजाऊ संत तुकाराम महाराज आणि शिवशंभू संभाजी महाराज यांच्याही चरणाची लीन होऊन या रंगदेवते चरणी लीन होतो आणि आजच्या या माझ्या रंगीत वारीला सुरुवात करतोय. माझी संपूर्ण वंशावळ मूळगादी भानुदास घराणे, कवी सोनू भाऊराव, आबा बंडू, आमचे गुरुवर्य जानू नारायण, वस्ताद शाहीर कृष्णार्जुन आणि त्यांचे आम्ही पट्ट शिष्य शाहीर हरिअनंत, केदारनाथ नाच मंडळ शाखा केदारनाथ नाच मंडळ केळवण आणि आम्ही शाहीर हरिअनंत तुमच्या सेवेसाठी या ठिकाणी उभे आहोत. आज जी पण वेगळी वागणी सेवा होईल ती गोड मानून घ्यावी. आज आम्हाला या ठिकाणी आमंत्रित करणारे आयोजक, आमचे मित्र, आमचे खंबीर पाठीराखे आदरणीय योगेश लक्ष्मण पळसमकर गावकर, त्यांना सुद्धा मानाचा मुद्रा करतो. आमचे परम मित्र सदैव आमच्या पाठीशी असणारे मनोज दादा गुंडा आणि पप्पू गुरव यांनी या कार्यक्रमाचं आजचं आयोजन केलेलं आहे. त्यांना सुद्धा या आयोजनाबद्दल धन्यवाद व्यक्त करतो, त्यांचे आभार मानतो. आजच्या संपूर्ण मांदियाळीमध्ये या भरल्या सभा रणांगणामध्ये काही मान्यवर उपस्थित आहेत. असेच मान्यवर प्रसिद्ध महाराष्ट्रातील मूर्तिकार आणि गायक चेतनदादा कांबळे यांचं सुद्धा या ठिकाणी आगमन झालेलं आहे, उपस्थित आहे. त्यांचं मी स्वागत करतो. तसेच माझे लाडके मित्र आणि उद्याचे भावी सरपंच, भूगावचे भावी सरपंच खास गावावरनं या ठिकाणी बारी बघण्यासाठी आलेले आहेत. आमचे लाडके मित्र विशांतदा सरपरे यांना सुद्धा मानाचा मुद्रा करतो. आमचे भावी भांडूपचे आमदार संदीप दादा कुंभार, यावेळी अपयश आलं असलं तरी भविष्य तुमचे लक्षात घ्या, तुम्हाला सुद्धा मानाचा मुद्रा. आमचे संदेश दादा कुंभार, सचिन दादा कुंभार, आमचे बंधू पाठीराखे शशिकांत दादा बावकर, राम वारिशे, आमचे गुरुबंधू अमित दादा पेजले, माझे कार्यालयीन सहकारी विजयदादा पवार आणि बरीच मंडळी या ठिकाणी आलेली आहे. सर्वांची नावं घेणं शक्य नाही. तसेच आज पहिल्यांदाच माझ्या बारीसाठी खास वसईवरून आमचे बंधू सुनील दादा येदरे सुद्धा आलेले आहेत, किंग ऑफ बायका, त्यांचं सुद्धा स्वागत करतो. तसेच माझ्या गावातील प्रसिद्ध कवी सदासूर भास्कर दादा आगरे, रुपेश दादा नमसरे, यतीश रामबाणे हे सर्वजण या बारीसाठी उपस्थित आहेत. चुकून कोणाचं नाव घ्यायचं राहून गेलं तर माफ करा. धन्यवाद. बघा वारीला सुरुवात करतोय. वारी कशी पाहिजे? देवेंद्र झिमण आज प्रतिस्पर्धी म्हणून मला लाभलेले आहेत. मी माझ्या प्रत्येक वारीत माझ्या विरोधी शाहिराचा आदराने उच्चार करतो, पण केवळ एकमेव अपवाद आहेत देवेंद्र झिमण यांना मी कधीही त्यांचं नाव जोपर्यंत त्यांनी
मला आता इतिहास उघडून काढायचा नाही. बारी ही बारीप्रमाणेच होणार आहे. माझ्या आईबद्दल वापरलेले शब्द ते मागे घेत नाहीत. तोपर्यंत मी त्यांचा कधीही आदरानं नाव घेणार नाही. त्यामुळं तुम्हाला तुमच्या शुभेच्छा. तुमच्या कर्मानं तुम्ही माझी आजची बारी माझ्याप्रमाणे होणार. लक्षात घ्या, काही विषय असतात. तुम्ही म्हणाल भावकरांनी अजून प्रार्थना सुद्धा घेतली आणि सुरुवात करतायत. प्रत्येक शाहीर जसा असतो त्या पद्धतीनं माझी बारी असते. बारीला सुरुवात करणार आहे. सुरुवात करतोय, लक्ष असू द्या. माझी कुळस्वामिनी आदिमाईचा मांड आहे. या आदिमाईचा मांड असल्यामुळं या आदिमाईच्या चरणी फिरतो, तिला आनवणी घालतो आणि माझ्या कार्यक्रमाला आजची सुरुवात करतोय. लक्ष असू द्या. तत्पूर्वी प्रतिस्पर्धी शाहिरांनी आपलं ओळखपत्र आणि माझ्या प्रश्नाची प्रत या ठिकाणी घेऊन जायची आणि आपलं ओळखपत्र आणि प्रश्नाची प्रत घेऊन यायची. धन्यवाद. हॅलो हॅलो हॅलो. धन्यवाद. चला सुरुवात करूया. बोला गणपती बाप्पा मोरया. मंगलमूर्ती मोरया. हॅलो हॅलो. आदिमाईच्या चरणी लिहूया आणि मग मुलांची लिहूया. धन्यवाद. हॅलो. त्रिभुवन उत्पत्ती पालन करीसी करीसी तू माया नाही तुझिया रूपा दुसरी दुसरी उपमाया तुझे गुणगण महिमा न कळे न कळे निज माया करुणा करिसी अंबे करुणा करिसी अंबे माया मन विश्रामाया तुझे गुणगण महिमा न कळे न कळे निज माया
रसिकांपर्यंत पोहोचवणारे आमचे मित्र घोडपडे सावंत तुम्हाला सुद्धा मानाचा मुजरा करतो. पहिल्यांदाच आपली बारी आम्ही सोबत आहोत. रसिका हो, आज या ठिकाणी आहे शक्तितुऱ्याची बारी. आज या ठिकाणी आहे शक्तितुऱ्याची बारी. पण या संपूर्ण जगात गाजत आहे पंढरीची वारी. रसिका हो, या जगतामध्ये आता सध्या दोनच गोष्टींचं फार मोठं वेळ आहे. एक फिफा वर्ल्ड कप, फुटबॉल फिफा वर्ल्ड कप. या वर्ल्ड कपची सगळ्या जगतामध्ये क्रेज आहे आणि त्याच्यापेक्षा 10 पटीनं माझ्या पांडुरंगाच्या वारीचं तेज आहे. आणि म्हणूनच ही जी वारी, हा वैष्णवांचा मेळा पंढरपूरकडे चाललेला आहे. आज अलीकडेच धोधो पाऊस पडत होता. इंद्रायणी दुतडी भरून वाहत होती आणि त्याच वेळी हा संपूर्ण वैष्णवांचा मेळा त्या इंद्रायणीच्या काठावरती तिच्या उसळण्याची वाट बघत होता. त्या वैष्णवांचे पाय इंद्रायणीच्या पायाला लागले आणि इंद्रायणीनं पांडुरंगाच्या भक्तांना, रखुमाईच्या भक्तांना वाट करून दिली. आणि हाच सोहळा मी माझ्या प्रार्थनेमध्ये गाणार आहे. ईश्य स्तवन गातोय. प्रतिस्पर्धी शाहिरांनी लक्ष द्यायचं आहे. प्रार्थना झाली की आपण आपल्या ओरिजिनल वारकडे वळूया. धन्यवाद. पायी चालली विठ्ठल नामाच्या भक्ती रसाची
गजानन महाराज हारेश्वर देवा एकविरा माते अखंड भानुदास घराण्याचा असो एक बोल शक्ती वाले गणपती बाप्पा एकच मिनिट आयोजक फक्त थोडा वेळ थांबवतोय. या ठिकाणी सर्व रसिक प्रेक्षकांना एक सूचना आलेली आहे की कोणीही गुटखा किंवा मद्यपान करताना सेवन करताना जर सापडल्यास नाट्यगृहाच्या नियमानुसार त्यांना दंड आकारण्यात येणार आहे. तरी कृपया याची काळजी घेऊन कोणत्याही व्यवस्थापनात अडथळा आणू नये यासाठी सर्वांनी सहकार्य करावं. त्याचबरोबर बघा पुन्हा एकदा आपल्यातला माणूस ज्यावेळी मोठा होतो त्यावेळी आपल्यातल्या लोकांना खूप मोठा आनंद होतो. तसाच हे दोन शाहीर हरियानंद हे मुंबई रंगमंचावर मोठे होताना पाहताना त्यांच्याच भूपंचक्रोशीतील काही मंडळी या ठिकाणी आलेले आहेत. त्यांना या ठिकाणी सत्कार करणार आहे. तर मी भूपंचक्रोशीतील गणेश बाईंग आणि त्यांचे सहकारी यांना मी विनंती करेन की छोटेखानी त्यांनी लगेचच शाहिरांचा सत्कार करायचा आहे. लगेचच आपण या दोन शाहिरांचा बघा भूपंचक्रोशीतील नावाजलेले असे शाहीर शक्तिवाले अनंत आणि हरे बावकर यांना मोठे होताना त्यांच्याच मांदियाळीतील तरुणांनी या ठिकाणी येऊन त्यांना सहकार्य केलेलं आहे. त्यांचा छोटे गाणी सत्कार करतायत. सर्वांनी या दोन्ही शाहिरांचा काळ्या जगात त्यांचं स्वागत करायचं आहे. खरोखरच भूपंचक्रोशीतील नावाजलेले शाहीर आहेत. आणि लगेचच आपण पुढील कार्यक्रमाला वळतोय. मंडळी या दोन्ही शाहिरांचं या वडोसोळ गावावरती अतोनात असं प्रेम आहे. आपण मध्यंतरच्या दरम्यानच्या काळात आपण त्यावरती चर्चा करणार आहोत. दोन्ही शाहिरांना पुढील कार्यक्रमासाठी शुभेच्छा. धन्यवाद. रसिका हो, ज्या मातीत आपण खेळलो वाढलो आणि जिथे मोठे झालो ती माणसं जेव्हा कौतुकाची थाप पाठीवर ठेवतात त्यापेक्षा मोठा आनंद कुठेच नसतो. मी माझ्यावरती प्रेम करणाऱ्या या मान्यवरांचं माझ्या मित्रांचं मनापासून आभार मानतो. मुळात आभार मानण्यापेक्षा मी सदैव तुमच्या ऋणामध्ये राहील. आणि आत्ताच आयोजकांनी उल्लेख केल्याप्रमाणे या जसं हरियाणाचं या हसोळकरांवरती प्रेम आहे, या माझ्या गाववाल्यांवरती प्रेम आहे, तितकंच प्रेम भरभरून तुम्ही सुद्धा मला दिलेलं आहे. आणि त्याची नक्कीच मी सदैव जाण ठेवीन. तुमच्या सुद्धा आयुष्यभर ऋणात राहील. असंच प्रेम आमच्यावरती करा. रसिका हो, याच शाहिरांसोबत दामोदर हॉल या ठिकाणी
22ला बारी झाली होती आणि पब्लिकला कंट्रोल करण्यासाठी पोलिसच्या व्हॅन बोलवायला लागल्या होत्या. एवढं प्रचंड प्रेम तुम्ही आमच्यावरती केलेलं आहे. असंच प्रेम राहील आणि या प्रेमाला साजेशी बारी आम्ही नक्की करू. गण येतो रसिका हो. श्रावण महिना आता चालू होणार आहे. सणासुदीचे दिवस येत आहेत आणि आपल्या कोकणवासियांची आपला मराठी मुलगाची एक परंपरा आहे. कुठलाही सण आला, खास करून गौरी गणपतीचा सण आला की आपल्या ज्या माहेर वशणी आहेत, आपल्या ज्या बहिणी आहेत, यांना भाऊ या सणाची भेट म्हणून भेट घेऊन जातो, माघारी जातो. एक प्रेमाची भेट घेऊन, एक शहाळ असेल किंवा मग काहीतरी फळ असेल, हे घेऊन त्या बहिणीला माघारी जातो. आणि हा बंधू, हा भाऊ जेव्हा त्या बहिणीला माघारी जातो तेव्हा त्या बहिणीला होणारा आनंद आहे, हा आनंद कुठल्याच पैशाने किंवा कुठल्याच मौल्यवान वस्तूने विकत घेता येणार नाही. एवढा मोठा आनंद असतो. पण अलीकडच्या काळामध्ये हे जे माहेरपणे, हे जे माघारपणे, हे या सोशल मीडियाच्या युगामध्ये किंवा आज आपण माणूस प्रगतीपथावर चाललेला आहे आणि अशा या प्रगतीवरती जात असताना हे कुठेतरी जे मौल्यवान दिवस आहेत या सुवासिनीच्या आयुष्यातले, हे दिवस आज हरवून बसलेले आहेत. जवळच आपली बहीण राहत असली, आपली माहेरवशी राहत असली तरी तिला आदरानं या सणासाठी, एखाद्या कुठल्याही सणासाठी माघारी जाणं हे आज भाऊ विसरलेलं आहे. म्हणून आजची बारी या आदिशक्तीची आहे. माझी बाजू, स्त्रीची बाजू मांडणं हे माझं कर्तव्य आहे आणि म्हणून मी माझ्या भावाला, गणपतीला भाऊ मानतोय आणि माघारपणाला बोलवतोय. असे हे गीताचे बोल आहेत. गण गातोय. लक्ष सुद्धा प्रतिस्पर्ध्यांनी सुद्धा मी काय गातोय याच्याकडे लक्ष ठेवायचं आहे. माझ्या कडव्यांमध्ये मी म्हटलंय बघा, गाणं चालू झालं की शब्द नीट पोचत नाहीत म्हणून बोलून दाखवतो ऐका. कडव्याचे शब्द असे आहेत, याला अर्थ आहे. या गाणं नुसतं हा काही गण असा काय म्हणतात त्याला, छंदना वंदना आणि अशातला जीवनबुवा गण नाहीये किंवा हा फक्त मुक्त छंदातला गण नाहीये. तर याला अर्थ आहे. काय आहे बघा, म्हटलंय मी. माता पार्वतीला कोण बंधू आला, माता पार्वतीला कोण बंधू आला, घेऊन गेला माहेरपणाला. तेव्हा रीत झाली, सुवासिना आली, वैभव घेऊन संसाराला. असे या गीताचे बोल आहेत. पूर्ण गण आहे का? धन्यवाद. बोला गणपती बाप्पा. येते मी 4 दिवस माघारी.
येते विचार समाधानी यावर सारा गौरी सणाला येते विचार तिचा माघारी. यावर सारा गौरी सणाला येते विचार तिचा माघारी. हे बाजूपाडू तू त्रिगणेचा हे बाजूपाडू तू त्रिगणेचा हे उनिता मला आहे यावर सारा गौरी सणाला येते विचार तिचा माघारी. यावर सारा गौरी सणाला येते विचार तिचा सण हौसेचा आला जवळी हक्काच माझ माहेर भरतरी बाई नेसून शाळू वाटेवरती धावते मन गौरी गणाला येते मी सणाला गौरी गणाला येते मी सणाला काढीन रांगोळी घरदारी यावर सारा गौरी सणाला येते विचार समाधानी माता पार्वतीला कोण बंधू आला येऊन गेला माहेर पणाला देवारीत झाली सुवासिना आली येऊन वैभव संसाराला भेट गोड गोड घेऊन थोड थोड भेट गोड गोड घेऊन थोड थोड घेऊन गाडी किल्लारी यावर सारा गौरी सणाला येते विचार समाधानी
प्रेक्षकांच्या पसंतीतून आलेलं पारितोषिक असं आहे. या कार्यक्रमाचे आयोजक आमचे मित्र आदरणीय योगेश दादा पळसमकर यांच्याबद्दल जर बोलायचं झालं तर या संपूर्ण राजापूर तालुक्यामध्ये अंडर 17 वर्ष वयोगटाखालील संपूर्ण मॅरेथॉन भरवण्याची किमया त्यांनी केली होती आणि असे अष्टपैलू व्यक्तिमत्व याच्याकडून 501 रुपयाचं पारितोषिक आलेलं आहे. तसेच सुनील तुकाराम घाडी, सकाराम घाडीबुवा आमचे गुरुवर्य याचकडून या गणासाठी 201 रुपयाचं पारितोषिक आलेलं आहे. तसेच अनिल जाधव यांच्याकडून मागच्या बारीतील गवळण फरमाईश आहे, त्यांचं म्हणणं आहे मागच्या बारीतील गवळण का, आणि त्यांच्याकडून सुद्धा 501 रुपयाचं अनमोल असं पारितोषिक आलेलं आहे. नक्कीच तुमची फरमाईश पूर्ण करतो. ज्या गवळणीचं कौतुक लोककवी, गीतकार आणि शब्दांचा जादूगार विकास लांबोरे यांनी केलं होतं, ते म्हणाले होते की अशी गवळण या शक्तिधुरेच्या इतिहासात झाली नाही आणि त्याच गवळणीची फरमाईश आलेली आहे. आम्ही ती नक्की पूर्ण करू. तत्पूर्वी आमचे मित्र संदेश तिल्लोडकर यांनी आमच्यासाठी काहीतरी भेट आणलेली आहे. आम्ही त्याचा नक्की स्वीकार करतो. क्या बात आहे. मला वाटतं सौरभ त्यांचे बंधू सौरभ तिल्लोडकर यांचं हे प्रिंटिंग आहे आणि हे आयुष्यभर ही भेट आमच्या हृदयावर कोरली जाईल. थँक्यू संदेश आणि थँक्यू सौरभ. धन्यवाद. आणि त्यांची सुद्धा सेम फरमाईश आहे संदेश दादांची. राधाबाई लाडाची गेल्या बारीतली माझी ही गवळण आहे. या गवळणीचं तोंड भरून कौतुक सर्व मान्यवरांनी सर्व माध्यमातून होत होतं आणि तीच गवळण आहे. ऐका, फरमाईश पूर्ण करतो थोडक्यात. राधाबाई लाडाची वा वा. राधाबाई लाडाची या सावळ्या कानाची. राधाबाई लाडाची या सावळ्या कानाची. नाही भरल्या वानाची, नाही भरल्या वानाची, तरी पहिल्या मानाची. 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 राधाबाई लाडाची राधाबाई लाडाची या सावळ्या कानाची. राधाबाई लाडाची या सावळ्या कानाची. नाही भरल्या वानाची, तरी पहिल्या मानाची. नाही भरल्या वानाची, तरी पहिल्या मानाची. धन्यवाद. आणि आता माझ्या या बारीच्या गवळणीकडे मी येत आहे. पूर्वी या ठिकाणी माझी मोठी बहीण आलेली आहे. मला माहीत नव्हतं. सॉरी माई, तुझं सुद्धा तुझ्या चरणाशी लिहून आजची ही बारी मी करतोय. सुस्मिता केशव मांडवकर माझी मोठी बहीण, हिच्याकडून सुद्धा 1000 रुपयाचं पारितोषिक या बारीसाठी आलेलं आहे. तुझ्या सुद्धा सदस्य ऋणी राहील. आणि आजच्या या बारीच्या मी गवळणीकडे वळतोय. लक्ष असू द्या. जीवनबुवा, आतापर्यंत कुठलाही अपशब्द मी या बारीत काढलेला नाही. बारी करताना आणि बोलताना खास करून माझ्यासोबत हरियाणासोबत 10 वेळा विचार करून बोलायचं आहे. मला परत पुन्हा त्या इतिहासात जायचं नाही. मी माझी आजची बारी माझ्या पद्धतीने करतोय. ज्या पद्धतीने बारी कराल, वेडा वाकडा शास्त्र सोडून शब्द निघाला तर हरिहरन सारखा वाईट कोण नाही. गवळण काय येतोय बघा, प्रेमाची गवळण आहे.
झिमन बुवांसोबत शास्त्र गाणार नाही आणि फार शास्त्र गाऊन त्यांना ते काही कळणार नाही. ते त्यांचं जे काही पालुपद आहे छंदना वंदन ह्याच्या पलीकडे त्यांच्याकडनं काही अपेक्षा नाही. त्याच्यामुळं प्रेमाची गवळण गातोय, चांगली गवळण आहे, लक्ष द्या. थांब थांब काना नको जाऊ दूर, लागते मनाला तुझी हुरहू. थांब थांब काना जाऊ नको दूर, लागते मनाला तुझी हुरहू. कारे छाळ मला तू माझ्या सावळ्या हरी. कारे छाळ मला तू माझ्या सावळ्या हरी. हा रंग भरल्यावरी मी प्रेमात पडल्यावरी. हा रंग भरल्यावरी मी प्रेमात पडल्यावरी. जाऊ नको दूर, लागते मनाला तुझी हुरहूर. थांब थांब गाना जाऊ नको दूर, लागते मनाला तुझी हुरहूर. कारे छाड तो मला तू माझ्या सावळ्या हरी. कारे छाड तो मला तू माझ्या सावळ्या हरी. रंग भरल्यावरी प्रेमात पडल्यावरी. रंग भरल्यावरी प्रेमात पडल्यावरी.
ठिकाणी पळसमकर वाडी क्रिकेट संघ यांच्याकडून 1001 रुपयाचं अनमोल असं पारितोषिक आलेलं आहे. तसेच आमचे खंबीर पाठीराखे आणि माझे बंधू शशिकांत दादा भाऊकर यांच्याकडून सुद्धा 500 रुपयाचं पारितोषिक आलेलं आहे. तसेच आमचे मित्र किरण भाऊकर, शैलेश विकापे, आयुष भाऊकर, अथर्व भाऊकर, चैतन्य भाऊकर, शुभम भाऊकर यांच्याकडून सुद्धा 1000 रुपयाचं पारितोषिक आलेलं आहे. धन्यवाद. आमचे मित्र यतीश दादा यांच्याकडून त्यांनी 4 ओळी लिहिलेल्या आहेत. भास्कर आगरे यांनी धन्यवाद. रंगकर्मीच्या सहवासाने रंगभूमी नजरेस आली, रंगकर्मीच्या सहवासाने रंगभूमी नजरेस आली, रंगभूमीच्या दालनात कैक सोंग रंगीत झाली. सदासूद भास्कर आगरे, यतीश रामबाडे, समीर डिके, रुपेश नमसले आणि मनोज गोंडाळ यांच्याकडून 501 रुपयाचं अनमोल पारितोषिक आलेलं आहे. आम्ही आदिमाया सांगली नृत्य कला पथक खडकवली, केदारनाथ नृत्य कला पथक डेरवन आणि आम्ही शाहीर हरी अनंत तुमचे आभारी आहोत. धन्यवाद. मायबाप रसिक हो, शक्तिद्वयाच्या नियमाप्रमाणे आमच्या प्रश्नाची प्रत प्रतिस्पर्धी शाहिरांना मी दिलेली आहे. मायबाप रसिकांसाठी मी माझा आजच्या बारीचा प्रश्न वाचून दाखवतो आणि जर प्रतिस्पर्धी शाहीर यांनी त्याचं उत्तर बरोबर दिलं तर मी नक्की याच मंचावरती त्यांचा सन्मान करीन. मी कधीही बारीत खोटं बोलत नाही, माझी खासियत आहे. गेल्या बारीमध्ये विकास दामोरेने माझ्या प्रश्नाचं जवळजवळ 13-14 वर्ष जुन्या प्रश्नाचं उत्तर दिलं आणि मी त्यांचं उत्तर बरोबर मानून या ठिकाणी त्यांचा सन्मान केला होता. अशी ही आमची खासियत आहे. प्रश्न सर्वांच्या माहितीसाठी ऐका. द्रुपद राजा, द्रौपदीचे वडील, द्रुपद राजाने द्रौपदीचे स्वयंवर रचले होते. द्रुपद राजाने द्रौपदीचे स्वयंवर रचले होते. तो दिवस कोणता होता, तिथी कोणती व महिना कोणता होता? बुवा, प्रश्न सोपा असला तरी तुम्ही समजाल तेवढा नक्कीच सोपा नाही. उत्तर हे ग्रंथ आधारित असावं. यातलं कुठलंही सांगितलं, तिथी महिना जे काय सांगितलं बरोबर असेल नक्की तुमचा सन्मान करेल. असा हा माझा आजच्या बारीचा प्रश्न आहे. आणि आता शेवटच्या गीताकडे वळतोय. मंडळी, ज्या गोष्टीवर आमच्यामध्ये वाद चालू झाले, जगजाहीर आहे शाहीर हरी अनंत आणि चिमन यांचे वाद जगजाहीर आहेत. ते आता मला काही वेगळे सांगायला नको. माझ्या प्रत्येक बारीत प्रत्येक शाहिरासोबत मी माझं शेवटचं गाणं पहिल्या बारीचं हे बापावरनं घेत होतो. माझे गीताचे बोल असायचे, सांग बाप तुझा कोणी या जनामध्ये. कुठल्याही शाहिराला आतापर्यंत चिमण असू दे किंवा आणि कोण बाप सांगता आलेला नाही. याचा अर्थ यांनी वेगळा काढला. आमच्या आया बहिणींवरती यांनी भाष्य केलं आणि मग पुढे बारी वेडी वागडी होत गेली. मी परत एकदा चिमण भाऊ तुम्हाला सांगतोय, मला आता त्या पूर्वीच्या वादामध्ये जायचं नाही. मी तो माझा बापाचा विषय लांबोरेंसोबत सुद्धा बंद केला आणि तुमच्यासोबत सुद्धा बंद करतो. कारण तुम्हाला काय बाप सांगणं तुमच्या पुढच्या हयातीत सुद्धा जमणार नाही. गांभीर्याने ऐका. 2022ला मला वाटतं बारी झाली होती. राजापूरच्याच क्रिकेट समितीने ती ठेवली होती. बारी आम्ही जोरदार केली, तापट केली. जीवन भावांना थोडंफार काय बोललो की यांना झोंबतं, नंतर हे बाऱ्या घेणं बंद करतात. असंच 2-2, 3-3 वर्ष जर तुम्ही गॅप पाडलात तर काय बारी करणार? आता सुद्धा आम्ही काय बोललो थोडंफार तर यांना लागल आणि मग हे बारी घेणं बंद करतील. यांना झेपत नाही. हरी अनंत यांना परवडत नाही. जीवन बुवा आणि म्हणून एक मजेशीर किस्सा आहे. हे जे मी काय गाणं गाणार आहे याला अर्थ आहे, याला तुम्ही पर्सनली घेऊ नका. एक मजेशीर विषय गातो, जीवन बुवांना थोडंसं छेडूया आणि आजची शेवट माझी पहिली बारी या ठिकाणी संपूया. गीताचे बोलाय का?
लक्ष असू द्या चिमण भाऊ काय बोलतोय बघा. 22ला बारी झाली आणि तुम्ही पळून गेलात ते आज भेटलाय त्याच्यामुळे थोडस तरी तुमच्यावर तोंड सुखात घेणार. काय म्हणतो बघा. काय झाली याची तर आला होता पार भरून. हे बुवा काय झाली याची तर आला होता पार भरून. कर्मानं वाया केला लफडी करून. हा बुवा देवेंद्र हा पळून गेला बांगड्या भरून. 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 काय झाली याची तर आला होता पार भरून. काय झाली याची तर आला होता पार भरून. कर्मानं वाया गेला लफडी करून. देवेंद्र हा पळून गेला बांगड्या भरून. देवेंद्र हा पळून गेला बांगड्या भरून. रणामध्ये लढायला आला होता शहाणा. लढाईचे रूप पाहुनी पडला उताना. लढाईचे रूप पाहुनी पडला उताना. लढाईचे रूप पाहुनी पडला उताना. उपयोग काय याचा सुंदर. उपयोग काय याचा सुंदर. देवेंद्र हा पळून गेला बांगड्या भरून. 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 झाला एक युद्ध मोठं लढले शूरवीर. लढताना पडले याच्या पोटावर. लढताना पडले याच्या पोटावर. भोग तुझा कर्मयोग आला जुळून. भोग तुझा कर्मयोग आला जुळून. देवेंद्र हा पळून गेला बांगड्या भरून. 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 काय झाली याची तर आला होता पार भरून. काय झाली याची तर आला होता पार भरून. कर्मानं वाया गेला लफडी करून. कर्मानं वाया गेला लफडी करून. देवेंद्र हा पळून गेला बांगड्या भरून. देवेंद्र हा पळून गेला बांगड्या भरून. देवेंद्र हा पळून गेला बांगड्या भरून. हे, धन्यवाद. या ठिकाणी आमचे मित्र आणि नामवंत शक्तिवाले शाहीर अमितजी पेजले यांच्याकडून 251 रुपयाचं पारितोषिक आलेलं आहे. तसेच शाहीर